छत्रपती संभाजीनगरमधील अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाची सीआयडी कडून आता तपासणी होणार आहे। सीआयडी मार्फत चौकशी करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे। संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणातील आरोपी खोतकरचा एन्काउंटर करण्यात आला होता। एन्काउंटर प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली आहे। एन्काउंटर प्रकरणाची आता सीआयडी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। माधव, आपण बघतोय आता या फेक एन्काउंटर प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं कळतंय, काय या संदर्भातले अधिकचे अपडेट? एन्काउंटरवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिलेले होते, कारण रात्री 11:15च्या सुमारास एन्काउंटर झालं असं पोलिसांचं म्हणणं होतं आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये आरोपी अमोल खोतकर याने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, गोळीबार केला आणि गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। अशा स्थितीमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आणि तिथे त्याचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांनी केला होता। मात्र याच मुद्द्यावर त्याच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला होता की त्याचा खून झालेला आहे असा थेट आरोप पोलिसांवर केल्यामुळं हे नेमकं एन्काउंटर कशा पद्धतीने केलं गेलंय यावर आता चर्चा सुरू झाली, प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि त्यामुळं आता याची मागणी पूर्ण केल्यानंतर कुटुंबियांनी सांगितलं की सखोल चौकशी करा, तेव्हाच कुठेतरी मृतदेह आम्ही ताब्यात घेऊ आणि पुढची कारवाई करू। त्यानंतर आता सीआयडी चौकशीच्या संदर्भातलं पाऊल टाकण्यात आलेलं आहे। याची संपूर्ण तपासणी ही सीआयडी मार्फत केली जाईल असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर कशा पद्धतीने तपासणी होते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद माधव, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।